आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता बघा तुमची लेक कशी रंग उधळतीये ते. ललिता मामा पुढे एक शब्द बोलतो. मामा रे सई थांब. हे असले घाणेरडे आरोप तिच्यावर लावायचे नाही. माझ्या अंजलीवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. कोणी तुझ्या मुलीवरती अन्याय करत नाहीये. मामा रे प्लीज थांब ना प्लीज. चढवा तुम्ही माझ्यावरच आवाज चढवा. तुम्हाला कोण आहे दुसरं? मीच माहिती तुम्हाला आवाज चढवा. मामा रे उलट तुम्ही दोघी ह्या मुलीवरती अन्याय करताय. मामा प्लीज शांत हो. हे बघ तू आता रागात आहेस. अरे हे बघ माणूस रागाच्या भरात वाटेल ते बोलून जातो, चुकीचं बोलून जातो. अरे मग वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? तू शांत हो, नको बोलू तिला काही. पंच हेच हेच सांगा त्यांना अजून माझ्या डोळ्यासमोर नको बोलू म्हणे तिच्याशी. नको बोलू. बरोबर आहे. आधी माझ्याशी प्रेमाने वागत होते हे. जेव्हापासून तुम्ही आलायत ना या घरात माझ्याशी हटकून आणि फटकून वागतोय माझा नवरा. आणि त्यात आता तुम्ही सांगताय नको बोलू नको बोलू. म्हणजे वादाच्या निमित्तानं भांडणाच्या निमित्तानं जे काही चार शब्द माझा नवरा माझ्याशी बोलतो ते सुद्धा बोलू नका असं सांगताय तुम्ही. 18 वर्ष तुम्हाला पोसलं, तुमच्या पोरांना पोसलं, तुम्हाला आसरा दिला, त्याची ही परतफेड करताय तुम्ही. माझ्या समोर तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगताय की बोलू नको तिच्याशी म्हणून. ताईची काहीही चूक नाहीये. तिने माझे कान भरलेले नाहीये. बस वाटेल ते आरोप तिच्यावर करू नकोस. करणार आरोप करणार. मॉम तू गबगा. आजवर तुमच्या या बहिणीने मला त्रास दिला आणि आता तिची लेक माझ्या लेकीला त्रास देते. अख्ख्या जगात पाय घसरून पडायला हिला तोच मुलगा कसा काय मिळाला जो माझ्या अंजलीचा आधीपासूनचा मित्र होता? हे बरोबर आहे. तो श्रीमंत मुलगा अंजलीच्या प्रेमात पडण्याआधी हिला त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल, हो की नाही? बास आता. मी कसं सांगू आणि कसं समजावू तुम्हाला? खरंच तसं काही नाहीये. आणि मामी प्लीज असं काही बोलू नकोस. मला नाही होते हे सगळं सहन. अंजली माझी बहीण आहे. तिच्याबद्दल स्पर्धा करण्याचा माझ्या मनात का विचार येईल? आणि देवाण सरांबद्दल माझ्या मनात काहीही नाही. त्यांच्याबद्दलच काय, कुठल्याच व्यक्तीबद्दल काहीच नाहीये. माझ्यासाठी हे घर, या घरातली माणसं, हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. हेच माझं जग आहे. बाकी मला काही नको. ठीक आहे, असं आहे का? पण मग नुसतं बोलून काही उपयोग नाही. तुला हे सिद्ध करावं लागेल की देवांश जहागीरदारशी तुझा काहीही संबंध नाही. ठीक आहे, तू म्हणशील तसं. माझा आणि देवाण जहागीरदारचा काहीही संबंध नाहीये हे मी सिद्ध करून दाखवू. आणि तेही 24 तासांच्या आत. आणि जर तू हे नाही प्रूव्ह करू शकलीस तर घरात सगळी कामं करणारी सई बाहेर पडून आपलं कर्ज फेडेल आणि तिची आई घरातली सगळी कामं करेल. कामाचं काय वहिनी, मी कामं करेन अगं. पण सई म्हणते ना त्या माणसाशी काही संबंध नाहीये तिचा. आपण हा विषय इथेच थांबूया का? का वंस? तुम्हाला खात्री वाटत नाहीये का की सई हे सिद्ध करू शकेल? नाही तसं नाही वहिनी. पण आई थांब. मामी तुला जे हवं आहे ना ते मी सिद्ध करून दाखवे. तुझी अट मला मान्य आहे. आणि जर तू नाही दाखवू शकलीस तर सई टीचर या घरातून कायमची आउट.
परमेश्वरा, आमची सही गुणाची आहे, लाख मोलाची आहे. तिच्यावरील सगळी विघ्न दूर कर आणि तिचं सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. मामी, तुझा चहा ठेवला इथे. बघितलंस, काल एवढं सगळं घडलं. ललिता तिला नको नको तेवढं बोलली. मामी, अगं चहा ठेवलाय. पण हिच्या मनात कणभरही कडवटपणा राहिला नाही. हिच्या मायेनं दगडालाही पाझर फुटेल. पण ललिताचं मन कुठल्या मातीचं बनलंय हे तुलाच ठाऊक. ते काही केल्या वितळायचं नाही. मामा, मामी कुठे? झोपली अजून. मामी, काय चाललंय तुमचं हे? अंजली, अगं तुम्ही का कपडे भरताय सांगा तरी. ए बाई, अगं नको ना उगाच सकाळ सकाळ रागा करू. आधीच काल घरात जे महाभारत घडलं ना, त्यामुळे डोकं आधीच भणभणतंय. आता आणखी फिरवू नको ना बाई. काही आठवत नाही अशी वागू. मॉम, अगं ती मुद्दाम करतेय. नाही, तिला वाटतंय काय की कालचं सगळं फगेटन दाखवलं ना की आता सगळं नॉर्मल होईल. हो ना ललिता, सई ना दिलेला चहा थंड होतोय. ओ बुवा, शांत रहा. नाही अंजली, तिला विसरू दे ग. पण मी आहे ना तिला लख आठवण करून द्यायला. करेक्ट. एस आहे. नाही बाई, मला काही माहित नाही तू खरंच विसरलीयस का विसरण्याचं नाटक करतेय. तुझं पण मी तुला आठवण करून देते. काल मोठ्या तोऱ्यात चॅलेंज दिलं होतंस ना की देवांश जहागीरदारशी माझा काहीही संबंध नाही हे सिद्ध करून दाखवीन. आणि तेही 24 तासांच्या आत. लक्षात आहे माझ्या. आहे ना. मग त्या 24 तासातले काही तास गेले की झोपण्यात. करा पटकन काहीतरी सिद्ध करून दाखवा. आणि नाही सिद्ध करून दाखवता आलं ना तर बॅग भरायची आणि